जय श्रीराम मित्रांनो, आपण चाललो कळवण खुर्दला। पहिले म्हटलं आपण आपले घरातले सर्व काम आवरून घ्यावे, जसे बकरी आवरणं, आपल्या अजून बकरं डोर बांधणं बाकी आहे, ते बांधून लगेच आम्ही पोळ्याला जाणार आहोत। चला मित्रांनो, गोठ्यातली तर कामं झाली, बकऱ्या वगैरे बांधून झाले, आता गायींना चारा वगैरे टाकून लगेच आम्ही निघणार आहोत। सर्व काम आवरून झाली, पण आता निघायच्या टायमाला आम्हाला लगेच पाण्याने पकडून घेतलं। पाणी म्हणे काय जाऊ नको म्हणे, थोडा थांबून घे म्हणे। तर मित्रांनो आम्ही थोडं थांबून घेतोय, चाळीमध्ये आलोय। मित्रांनो आम्ही थोडा वेळ थांबलो, बघितलं तर काय पाणी अजून जोरात यायला सुरुवात होऊन गेलेली। पाणी मध्ये जाऊ नको, पण आम्ही आता ठरवूनच घेतलं की जायचंय म्हणजे जायचंय। आम्ही थोडा वेळ थांबलो, पाणी काही थांबायचं नाव घेत नव्हता। पोपटलालची आठवण आली, कॅन्सल बाय कॅन्सल। तर चला मित्रांनो, पाणी कमी झाला, आपला काळा गोडा काढला आणि लगेच आम्ही निघणार आहोत। पाणी टोन्न मारे दूर राहतात आणि असे निघणार ना, कुठेच थांबणार नाही असं म्हणून लगेच निघालो। तर मित्रांनो आम्ही फायनल डिसिजन घेतला आणि लगेच निघालो बैल पोळ्याला। काय आमचा फ्लाईट कॅन्सलच झालेला होता, पण थोडा विचार केला की सळसळतच शेतकऱ्यांना पडते, त्याच्यामुळे आम्ही लगेच निघालो। रस्त्याने जाताना आम्ही प्रत्येक बैल बघितली, सगळे उत्साहाने पुढे जात होते। तुम्ही बैलांचा रुबाब बघा, पायात पैंजण, गळ्यात घुंगरू व माळ आणि शिंगांवरती गोंडे। आम्हाला प्रत्येक बैल असाच दिसत होता। गावात पोचलो, एक माणूस दोन बैल म्हणजे माणसांपेक्षा जास्त बैलच दिसत होती सगळीकडे। जिकडे नजर टाकली तिकडे बैलच बैल दिसत होती। तेवढ्यात आपले अंशू भाऊ दिसले, ते म्हणे मला पण ब्लॉग मध्ये घे म्हणे। त्याच्या तोंडावर आनंद सुद्धा माहत नव्हता, एवढा आनंदी होता तो। म्हणे मी पण युट्यूब मध्ये दिसणार म्हणे। तेवढ्यात विठ्ठलाची जोडी चाललेली होती। निलाव झालेला होता 17,000 निलाव पूर्ण झालेला होता। निलाव त्यांनी घेतलेला होता, त्याच्यामुळे रिवाजाप्रमाणे त्यांनी सर्वात पहिले जोडी फिरवली। त्यांची एक जोडी आणि एक छोटं दांडे होतं, त्यांचे 2 चक्कर झाले। तिकडनं बिन ब्रेकचा बैल यायला बाल बच गया। नंतर इकडनं बैल यायला सुरुवात झाली। जास्त गर्दी होत होती, त्याच्यामुळे अर्धी बैल तिकडेच थांबून घेतले। बघता बघता बैलांची मारामारी व्हायला सुरुवात झालेलीच होती आणि गर्दी हळूहळू वाढत होती। शेवटी गर्दी कमी झाली, असं वाटत होतं की पोळा आता संपण्यास सुरुवात झालेली। तरी तर हा पोळा समाप्त झाला, पूर्णपणे नाही पण तरी बऱ्या प्रमाणात समाप्त झाला। तर मित्रांनो आमच्या शिरसमणीचा पोळा झालेला आहे। आता आम्ही दुसरा पोळा म्हणजे शिरसमणीच्या मंदिरापासून आम्ही थोड्या दूरपर्यंत आलो। आम्हाला असं वाटत होतं की आज कोणताच सण नाही, कारण की रस्ता पूर्ण खाली दिसत होता। आम्ही कळवण खुर्दला तर पोचलो, पण आम्हाला बैल पोळ्याच्या ऐवजी मोटरसायकलींचाच पोळा दिसत होता, कारण की बैल कमी आणि मोटरसायकलीच जास्त दिसत होत्या। आम्ही मोटरसायकल लावून दिली आणि पहिलीच जोडी बरोबर फिरताना सापडवली। पहिली जोडी तर आम्ही फिरताना सापडवली, पण त्या जोडीला पळायची नाही, चालायची जास्त आवड वाटत। नंतर जसे जसे जोड्या वाढत चालल्या होत्या तशी तशी मजाही वाढत चाललेली होती। नंतर त्यांचा पळण्यास मूड झाला की काय, नंतर खूपच जोरात पळण्यास सुरुवात केली त्यांनी। नंतर तेही थंड हवेसारखे थंडे पडले आणि आम्हाला निघण्यासही वेळ होत होता, त्यामुळे आम्हीही या बैलांसारखे घरी निघालो। निघता निघता आम्ही बघितलं की आता शेवटची जोडी फिरायची बाकी आहे, तेवढी बघून घेतली आहे आणि लगेचच घरी निघायची वाट बघत होतो। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडलेला असेल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।